आपल्याला आहे ना, जे ओटीपोट आहे हे भाग आहे, हे साईडचा फॅट आहे, जो हातावरचा फॅट आहे, म्हणजे इथून ते पार इथपर्यंत सगळ्या आपल्या एक्सरसाइज तशाच असतात. तर ते कमी होण्यासाठी आपल्याला एक्सरसाइज करायची आहे. तेही एके ठिकाणी बसून. तुम्हाला काही खाली बसायला घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता. मला जमत नाही, माझं लक्ष सारखं त्याच्याकडे जातं, त्यामुळे मी कधीच बसायला घेत नाही, कारण मला वाटतं एक्सरसाइज करणं खूप महत्त्वाचं आहे. तर मी खालीच बसत असते, किंवा ते इकडं गेलं तिकडं गेलं त्यामुळे मी घेत नाही आणि माझं लक्ष मग तिकडं जातं. तर आपल्याला होईल तितका असा गॅप ठेवायचा आहे पायामध्ये. आता ही सगळ्यांना एक्सरसाइज आहे, सगळ्यांनी केलेली आहे. तर हा हात असा, हा हात असा, बघा हे सगळं परबोटापर्यंत फायदा होणार आहे. तर ही एक्सरसाइज आपल्याला 1 मिनिट करायची आहे. बरोबर किती? फक्त 1 मिनिट. 1 मिनिटमध्ये 100 वेळा होऊन जाईल तुमची. तर चला करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 30 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 80 81 82 83 84 85 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 झाली. मोजून बघा. 1 मिनिटामध्ये 100 वेळा आपलं होताचं एक्सरसाइज है ना. लगेच घाम येतो, थकवा होतो, पण खूप 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 फायदेशीर एक्सरसाइज आहे ही. करायला इझी आहे. आपल्या उड्या वगैरे अजिबात मारण्याची गरज नाही आहे. तर ताई हे तुम्ही असंही करू शकता. वरती हात असा नाही जात, असा केला तरी चालेल. हे बघा, असा केला तरी. हा पीळ बसणं खूप महत्त्वाचं आहे. हा जो पीळ बसतो ना, जेवढा पीळ बसल तो हा भाग कमी होईल. आणि पायामध्येही अंतर, किंवा एवढे पाय नाही होत, एवढे झाले तरी चालतील, किंवा एवढे झाले तरी चालतील, जसं तुम्हाला जमेल तसं. आणि मग थोडंसं थकवायल्यासारखं होतं तर रिकाम बसायचं नाही. हे पाय आपले पंजे आपल्याकडे खेचायचे आणि हे पंजाने असं पकडायचं आहे. होईल तितकं गुडघ्याकडं मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. जात नाही की माझा बी, पण तरी प्रयत्न करायचा आहे. इथे आपल्याला होल्ड करायचं आहे. जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं 5 सेकंद करा, 10 सेकंद करा. होईल तितका झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे. इकडं जी कळ लागते ना, ती तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. एवढे स्नायू आपले असे म्हणतो ना, असे आकडलेले आहेत, ते मोकळे व्हायला मदत होते. पण कळ लागणं ही जरुरीच आहे. कळ जर लागली तरच आपले स्नायू हे मोकळे होतील, पाय आपले हाडं मजबूत होतील. वजन तर कमी करायचंच आहे आपल्याला, त्याचबरोबर आपले हाडंही मजबूत करायचे आहेत. आपला चरबी कमी करायची आहे, हाडं नाही. तर हाडं मजबूत करायची असेल त्यासाठी एक्सरसाइज करणं जरुरी आहे. तर होईल तितकं खाली झोपा. नाही शक्य हे सोडून द्या, इथं थोडासा सपोर्ट करा असा, कारण स्नायू खूप ओढल्या जात आहेत. तर हे असं करायचं आहे आणि होल्ड करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे करायचं आहे. काय घाम येतो तुम्हाला काय सांगू, खूप म्हणजे खूप घाम येतो. त्यामधलीच हे असं बसायचं आहे. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12
13, 14, 15, 16, 17, 19, 20. तर हेही आपल्याला करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला हेच पाय असे साईडला घ्यायचे, हे बघा असं, आणि हे पंजा आपल्याला इथं लावायचं आहे पायाला. हे असं झालं ठीक, असं नाही झालं तर असं ठेवलं तरी चालेल, किंवा झालं असं शक्य तर असंही करू शकता. तर हा आपल्याला हा हात घ्यायचा आहे, हा हात असं घ्यायचा आहे आणि हे इकडे करायचं आहे. बरोबर हा कानाच्या वरतून हात आला पाहिजे. इथे आपल्याला होल्ड करायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हे असं करायचं. परत इकडून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत इकडं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत इकडं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तुम्ही पाहू शकता किती शरीर असं खिचलं जात आहे, ताण पडत आहे, आपले स्नायू मोकळे होत आहेत, आणि जी एक्स्ट्राची चरबी आहे ती का वितळणार नाही असं जर आपण एक्सरसाइज केलं तर. आणि बसून करायचं आहे, निवांत करायचं आहे, फक्त होईल तितकं आपल्याला होल्ड करायचं आहे. हे बघा इथून खिचल्या जात आहे, इथून तर पार हे आपल्या बोटाच्या ह्याच्यापर्यंत. जर हे साईडचं आहे इथून तर का कमी होणार नाही आपल्याला जास्त जागा लागणार नाहीये, किंवा जास्त आपल्याला आडमधडम करायचं नाहीये. शांत बसून ताई आम्हाला एक्सरसाइज करायच्या आहेत तर तुम्ही ह्या एक्सरसाइज करू शकता एका ठिकाणी बसून. आणि मुलं अभ्यास करत आहेत तर माझी मुलगी पाठीमागे अभ्यास करत आहे आणि मी तिच्या समोर बसून एक्सरसाइज करत आहे. असा मोबाईल बघण्यापेक्षा मुलांसमोर आपण हे असे काहीतरी कामं करायचे आहेत. आपलं मुलांवरती लक्षही राहील आणि आपल्या शरीरालाही फायदा होईल. तर हे झालं. नंतर हा पाय चेंज करायचा आहे. परत हे इकडे घ्यायचं आणि जो प्रकार इकडे केला होता तोच प्रकार इकडेही करायचा आहे. म्हणजे हे तर झालं. पण हे आता हात मात्र कानाच्या मागून नाही आणि पुढून नाही, बरोबर कानावरतून. आणि होईल तितका हा हात इकडं पायाकडे असा क्लिक करायचा आहे. फक्त हे असा नाही करायचा किंवा खूपच हे असं नाही करायचं. जेवढं होईल तेवढं डोक्याच्या वरतून कानाच्या हे बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. नाही 10 सेकंद होल्ड करणं. जास्त करू शकते मी, पण तुमच्यासाठी 10 सांगत आहे. नाही 10 सेकंद होल्ड करणं, कारण बिगनर आहात, सुरुवात करत आहात, अजिबात होणार नाही. 5 सेकंद केले तरी चालतील किंवा त्याहून कमी केले तरी चालतील, पण 5 करू शकता. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत इकडनं किंवा हे नाही होल्ड नाही करायचं, असं करायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. जसं तुम्हाला परवडेल तसं करू शकता. होल्ड करणं काही आम्हाला जमत नाही, असं करू शकता. परत हे पाय चेंज करायचं आहे. फक्त एवढे की दोन्ही साईडनं करायचं आहे, एक साईडनं नाही. मी या साईडनं करून घेतलेले आहेत. 1, 2, 3, 4, 5,
6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. म्हणजे असंही खाल्लं तरी इथंच जाणार आहे आणि कसं हे कान पकडून खाल्लं तरी इथंच जाणार आहे. त्यामुळं ज्या शक्य आहेत तुम्हाला त्या करायच्या आहेत. त्यामधली दुसरी एक्सरसाइज आहे, त्यामध्ये आपल्याला अशी पाय लांबवायची आहे, होईल तितके जेवढे जमतील तेवढे. आणि बघा पहिल्या बाया आहे असं दळायच्या असं. तर आपल्याला हे दोन्ही हात असे करायचे आहेत आणि इथून सुरुवात करायची आहे ह्या पायापासून. म्हणजे कुठल्याही करा, ह्या करा किंवा ह्या करा. ते बघा असं करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. हे इथपर्यंत आले. 15 झालं. ह्या एक्सरसाइज ना जे ओटीपोट आहे ना ते खूप खिचल्या जातो. हा जो मागचा आपण असं पुढे गेलो ना, हे जे मागचे हे आहे ना, मागचा फॅट आहे तो कमी होण्यास मदत होते. ते पूर्ण केलेले आहे. आता या पायापासून सुरुवात करायची. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ह्या पायाचा खूप खूप थकवा येत आहे, थकवा येणारच आहे. तर ह्या एक्सरसाइज करा आणि जे तुमचं वाढलेलं पोट आहे, जो फॅट आहे तो कमी करा. अगदी करायला सोप्या आणि इझी एक्सरसाइज आहेत. नंतर हे असं बसायचं आहे. ह्याने खूप आपली पचनक्रिया सुधारायला खूप मदत होते ह्या आसनाने. तर हे तर कधीही करू शकता. असं बसवायचं आहे, इथून लॉक करायचं आणि कमीत कमी 2 मिनिट करा. जास्त जमतंय आम्हाला 3 मिनिट करा. तर ह्याने जो आपला साईट आहे तो पूर्णपणे कमी व्हायला मदत होते. आणि बसल्या बसल्या तुम्ही रिकामा वेळ आहे, ताई मी एकटीच घरामध्ये आहे, तर मोबाईल पाहत पाहतही तुम्ही हे एक्सरसाइज करू शकता. मोबाईल लावून द्या किंवा टी व्हीवरती कुठल्या एखादी सिरियल पाहताय तर अर्धा तास खूप आहे. अर्धा तासाची सिरियल कमीत कमी असतेच, तर अर्धा तास तुम्ही स्वतःला तो देऊ शकता. टी व्ही बघत बघत हे एक्सरसाइज करायचे आहेत. म्हणजे आपलं दोन्ही काम होऊन जाईल. एक्सरसाइजला एक्सरसाइजही होती आणि सिरियल ही आपली पाहणं होईल. माझी तर तुम्हाला मी करत आहे आणि तुमच्यासाठी व्हिडिओही घेऊन येत आहे. तुम्हाला अजून कुठली माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंटद्वारे विचारण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येईल. तर ह्या साध्या सिंपल एक्सरसाइज होत्या त्या मी तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या आहेत. तुम्हाला वाटलं थोडासा जरी व्हिडिओ वाटला फायदेशीर, थोडं जरी तुम्हाला मोटिवेशन भेटलं असेल तर नक्की एक लाईक करायचं आहे. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे. तर लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला तुम्हाला अजिबात पैसे वगैरे काही नाही आहेत, तुम्ही नक्की करू शकता. तर चला इथेच आता व्हिडिओचा एंड करत आहे.
थँक्स फॉर वॉचिंग. बाय.